मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये BSF रिक्रुटमेंट म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स रिक्रुटमेंट याबद्दल बघणार आहोत। तर ITI ट्रेड्समन भरती पण याला म्हटली जाते। तर ज्या ज्या मुलांनी ITIचे काही ट्रेड केलेले आहेत त्याच्याबद्दल अपडेट आहेत। तर 3588 पेक्षा जास्त जागा सध्या वेबसाईटवर दिसत आहेत। तर डिटेल्स आपण बघणार आहोत यामध्ये कोणकोणते ट्रेड्स आहेत। महिलांना सुद्धा संधी आहे, त्यामुळे प्रत्येकाने अर्ज करायला हरकत नाही। पे मॅट्रिक्स असणार आहे 6900 पर्यंत असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर फी सुद्धा खूप कमी आहे, त्यामुळे या जॉबकडे तुम्हाला नक्कीच जायला हरकत नाही। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो या ठिकाणी ITI ॲडमिशन चालूच आहे, त्याचबरोबर ज्या काही रिक्रुटमेंट्स निघत आहेत तर मागच्या आठवड्यात ही रिक्रुटमेंट निघाली होती। तर यामध्ये रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन मेल अँड फिमेल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF आपण त्याला म्हणतो 24-25 करिता मेल अँड फिमेल। तर टोटल ज्या वॅकन्सीज आहेत 3588 वॅकन्सी दिसत आहेत। 3406 वॅकन्सीज फॉर मेल आणि 182 वॅकन्सीज फॉर फिमेल, म्हणजे दोघांनाही या ठिकाणी संधी असणार आहे। कॉन्स्टेबल ट्रेड्समन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मॅट्रिक म्हणजे पे मॅट्रिक जो असतो तो पे स्केल 21700 ते 69100, म्हणजे साधारण याच्या डबल पगार इथे तुम्हाला मिळणार आहे। आता याची डिटेल्स आपण बघण्यासाठी सदर जी 35 पानांची PDF आहे ती डाउनलोड करून बघू शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। आता पूर्ण आपण जाऊ डायरेक्ट क्वालिफिकेशन आणि एजकडे। बाकी जी PDF आहे ती व्यवस्थितरित्या वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्याच्यामध्ये असणारच आहेत। जर काही इतर शंका असतील तर आपण त्यामध्ये व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टाका, म्हणजे तुम्हाला त्या डिटेलमध्ये देईल। तर आपण बघू तर कोणकोणत्या क्वालिफिकेशन म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण त्याला म्हणतो। एज बिटवीन असलं पाहिजे 18 ते 25, म्हणजे एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे। SC ST OBC या सेंट्रल कास्ट असतात, स्टेट कास्ट चालत नाहीत, लक्षात ठेवा। तर सेंट्रलचं सर्टिफिकेट अगोदर काढून घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांना आहे। त्यानंतर एज रिलॅक्सेशन जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार 5 वर्ष आणि 3 वर्ष, म्हणजे SC ST असेल तर 5 वर्ष आणि अदर बॅकवर्ड क्लासेस असतील 3 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन। आता यामध्ये बघाल तर पूर्णपणे ITI बेस जागा आहेत। तर फॉर ट्रेड कॉन्स्टेबल कार्पेंटर जागा आहे, कार्पेंटरच्या जागा आहेत, कॉन्स्टेबल प्लंबर आहे, कॉन्स्टेबल पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहेत, पंप ऑपरेटर आहेत। अशा काही ज्या ITIच्या ट्रेड्स असतात त्यांच्यासाठी जागा आहेत, म्हणजे तो तुमच्याकडे ITI असणं गरजेचं आहे। मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वे किंवा त्या इक्विव्हॅलेंट जी एक्झाम असणार आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 2 वर्ष किंवा 1 वर्षाचं सर्टिफिकेट ज्या ज्या कोर्समध्ये असेल, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर यामध्ये ITIचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, 1 वर्ष किंवा 2 वर्ष। त्याचबरोबर 1 इयर एक्सपिरियन्स जरी असेल, ॲटलिस्ट 1 इयर एक्सपिरियन्स इन द ट्रेड व्होकेशनल इन्स्टिट्यूट मधून जर केला असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा ट्रेडचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। नंतर कोबलर आहे, टेलर आहे, यांच्यासाठी सुद्धा आहे, वॉशरमॅन, बार्बर, स्वीपर, खोजी हे जे काही आहेत, कुक आहे, वॉटर कॅरियर आहे आणि वेटर आहे, असे जे काही ट्रेड्स आहेत त्यांचे एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन म्हणजे ITIचे सर्टिफिकेट जे दिलेले आहेत ते या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर 10वीचे सुद्धा म्हणजे मॅट्रिक किंवा 10वी जी तुमची असते, आता पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे कोणत्याही बोर्डाची 10वी त्या ठिकाणी चालणार आहे, म्हणजे बेसिक क्वालिफिकेशन हे 10वी आणि ITI आहे, एवढं लक्षात घ्या। आता बाकी सगळी जी फिजिकल फिटनेस असेल, हाईट असेल, वेट असेल, याची डिटेल तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या। जर प्रत्येक गोष्ट जर आपण इथे बघितले तर पूर्णपणे काय होईल, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्ही तो टाळता। तर या ठिकाणी कशा प्रकारे परीक्षा होणार आहे त्याची सुद्धा डिटेल दिलेली आहे। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आता जागा भरपूर आहेत, त्यामुळे प्रत्येकाला
या ठिकाणी ट्रेड टेस्ट नसणार आहे बघा. ट्रेड टेस्ट विल बी क्वालिफाईंग ह्याची सुद्धा डिटेल इथे दिलेली आहे व्यवस्थितरित्या, ती सुद्धा बघून घ्या. आणिच इथे तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन सुद्धा असणार आहे. म्हणजे हे सगळे 35 पानांची PDF आहे, ती पूर्णपणे बघून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या हा फॉर्म भरता येईल. आता फॉर्म भरण्यासाठी इथे तुम्हाला लिंक देतो आहे, त्याच्यावर तुम्हाला पूर्ण ही डिटेल भरायची आहे. पूर्ण फॉर्ममध्ये तुमचं डिटेल, मोबाईल नंबर, तुमचं नाव आणि पूर्ण हा जो क्रायटेरियापर्यंत जे दिलेलं आहे ते पूर्ण भरायचं आहे. आता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. डायरेक्ट तुम्ही या लिंकवर जाऊन ॲप्लायसुद्धा करू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट इथे दिलेली आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 23 ऑगस्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी फॉर्म भरा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशा रोज रोजच्या अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.